नमस्कार, मी संकेत आवटे। व्हिडिओची सुरुवातच एका प्रश्नाने होते। तुम्हाला काय वाटतं, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? टाटा, बिर्ला, अंबानी की जॅक मा यापैकी कोणीच नाही। तर जगातील सर्वात आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत गौतम अदानी। बरोबर ऐकताय। महेंद्रा, टाटा, अंबानी यासारख्या सगळ्यांना पिढ्यानी पिढ्या लागल्या करोडपती बनण्यासाठी, श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी। तिकडेच गौतम अदानींनी फक्त 30 वर्षांमध्ये पूर्ण आशिया खंडावर राज्य करायला सुरुवात केली। खूप इम्प्रेसिव्ह आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे। हो, तेच गौतम अदानी ज्यांनी शून्यातून सुरुवात केली, मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरुवात केली, ज्यांनी कॉलेज ड्रॉप आउट केलं, सोबतच त्यांच्यावर आरोप होतात जे भारत सरकारला मॅनेज करतात, त्यांच्या तालावर सरकार नसतं। हजारो कोटी रुपयाचे डील, सरकारी सगळे डील त्यांना मिळतात। सरकारी कामं अदानींकडे असतात। सरकारी जमिनी त्यांना फक्त 1 रुपये 10 पैसे दराने मिळतात। लेकिन मैं बताऊं कि 1 रुपये में जमीन नहीं, उससे भी नीचे चिमन भाई की गवर्नमेंट के टाइम पे 10 पैसे में दिए थे। तर 3 टन ड्रग्ज सापडून सुद्धा त्यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही। असे अनेक आरोप त्यांच्यावर होऊन सुद्धा जल, वायू, स्थल सगळीकडे ते राज्य करतात। याचं काय कारण? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ज्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला यातून खूप साऱ्या बिझनेस इनसाइट सुद्धा मिळतील, ज्याचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकता, तुमच्या बिझनेसमध्ये वापरू शकता, बिझनेस स्ट्रॅटेजी शिकू शकता। त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। 1962 साली गौतम अदानी यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला। त्यांचे वडील गुजरातीप्रमाणेच एक कपड्याचे व्यापारी होते आणि त्यांनाही वाटत होतं माझ्या मुलाने सुद्धा कपड्याचा व्यापार करावा। पण गौतम अदानींना मात्र त्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता। त्यांना बिझनेस टायकून बनायचं होतं, मोठ्या लेवलला मॅसिव्ह प्रमाणात एक बिझनेस उभा करायचा होता। पण ते पोटेन्शियल त्यांना त्या कपड्याच्या व्यापारामध्ये दिसत नव्हतं। सोबतच बरेच त्यांचे बंधुराज होते जे त्याच गावामध्ये राहायचे, अहमदाबादमध्ये राहायचे, आणि त्यांना वाटत होतं की तो बिझनेस माझ्या भावांनी सांभाळावा, मला काहीतरी वेगळं करायचं आहे। त्यांनी याच उद्देशाने बीकॉमची डिग्री घेत असतानाच सेकंड इयरमधून ड्रॉप आउट केलं, शिक्षण सोडून दिलं आणि वयाच्या 16व्या वर्षी ते मुंबईला पोहोचले। मुंबईला पोहोचताच हिऱ्याच्या व्यापारामध्ये त्यांना इंटरेस्ट आला आणि महिंद्रा ग्रुपमध्ये ते काम करू लागले। 3 वर्षांमध्ये हिऱ्याचा व्यापार त्यांनी समजून घेतला आणि झवेरी बाजारमध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केला। 3 वर्षाचा छोटासा अनुभव पण प्रचंड मॅनेजमेंट स्किल असणारे अदानी बिझनेस ग्रो करू लागले। हिऱ्याच्या व्यापारातून खूप चांगलं प्रॉफिट त्यांना मिळू लागलं। तेवढ्यात त्यांना त्याच्या भावाचा फोन येतो। भावाने प्लास्टिक बिझनेस सुरू केलेला असतो आणि त्याला गौतम अदानींची गरज भासते। त्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी त्यांना त्यांची मदत हवी असते, म्हणून गौतम अदानी पुन्हा त्याच्या भावाकडे जातात। भाऊ, प्लास्टिक बनवण्यासाठी पॉलिव्हिनाइल क्लोराईडची गरज असते आणि जे इम्पोर्ट करावं लागत असतं, बाहेरून मागवावं लागतं। आयपीसीएल इंडिया नावाची भारतामध्ये एकच कंपनी आहे जी पॉलिव्हिनाइल क्लोराईड बनवते। फक्त एकाच कंपनीकडून एवढा माल मिळत नसल्यामुळे बाहेरून सगळं इम्पोर्ट करावं लागतं 2-4 देशांमधून। पण ते पुढे जाऊन खूप डिले होऊ लागला, वेळेमध्ये मटेरियल मिळत नसे, ते मिळवण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावं लागायचं आणि एवढा वेळ त्यामध्ये जात असल्यामुळे बिझनेस थोडासा स्ट्रगल करू लागला। पण ते शेवटी आहेत गौतम अदानी। जिथं कमी तिथं आम्ही, हे सिंपल त्यांचं ब्रीदवाक्य आणि काम करण्याची स्टाईल त्यांना एक अजून चांगली आयडिया देऊन गेली। इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो, खूप जास्त तिकडे पोटेन्शियल आहे, हे त्यांना तिथेच कळून चुकलं। कारण त्यावेळी ज्या कंपन्या अवेलेबल होत्या त्यांच्याकडून एवढी चांगली सर्व्हिस मिळत नव्हती, क्विक सर्व्हिस मिळत नव्हती, त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणीच त्यांना फेस कराव्या लागायच्या। म्हणूनच अदानींनी स्वतःची कंपनी सुरू केली 1988 साली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बिझनेस सुरू केला आणि एक नवीन आयडिया त्यांना मिळाली। याच अदानी एक्सपोर्टचं पुन्हा रिनेम करण्यात आलं आणि अदानी एंटरप्राइजेस नाव देण्यात आलं। ही कंपनी प्लास्टिक ग्रॅन्युअल्स इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू लागली। पुढे जाऊन मल्टिपल प्रोडक्ट्सवर त्यांनी भर द्यायला सुरू केली, ज्याच्यामध्ये केमिकल प्रोडक्ट्स सुद्धा होते। अजून बिझनेस हा ग्रो होऊ लागला। एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, सगळी अंडी त्यांनी एकाच बकेटमध्ये नाही ठेवली, मल्टिपल बिझनेसमध्ये त्यांनी एंट्री केली, वेगवेगळे इन्कम सोर्सेस त्यांनी बनवायला सुरुवात केली आणि एक मोठा ग्रुप बनवण्याच्या दृष्टीने त्यांची
वाटचाल सुरू झाली. 1991 साली लिबरेशन झालं आणि सरकारने निर्णय घेतला की प्रायव्हेट कंपन्यांना सपोर्ट करायचा. वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या शोधू लागली आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी त्यांची मदत घेऊ लागली. पण त्याच वेळी अदानींच्या मनामध्ये एक पाल चुकली, डोक्यामध्ये नवीन एक संकल्पना आली. जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस फास्ट करायचा असेल, वाढवायचा असेल, तर जलमार्गाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. पाण्यातून तुमच्या नावेतून ट्रान्सपोर्ट करावं लागेल, जे स्वस्तही पडतं, कंपॅरेटिव्हली फास्टही होतं. त्या मार्गाचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे बंदरांची गरज आहे, पोर्टची गरज आहे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये पहिली संकल्पना आली ती म्हणजे मुंद्रा पोर्ट. सरकारकडून त्यांनी टेंडर मिळवलं, मुंद्रा पोर्ट मिळवला. पण त्यासाठी लागणार होती मोठी जागा, जिकडे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं होतं. ते का करायचं होतं? जे ऑलरेडी पोर्ट होतं त्याला मॅनेज करणं सरकारला प्रॉपरली जमत नव्हतं. आता सरकारी काम 6 महिने थांब, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्याकडे प्रॉपर सुविधा नव्हत्या, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, चांगल्या प्रकारचं स्टोरेज नव्हतं, वेअर हाऊसेस नव्हत्या, मोठमोठ्या क्रेन्स नव्हत्या, गुड्सला प्रॉपरली ते मॅनेज करू शकत नव्हते, प्रॉपर तिथे ट्रान्सपोर्टेशनची सुविधा नव्हती. ज्यामुळे मुंद्रा पोर्टवर किंवा इतर कुठल्याही बंदरांवर खूप साऱ्या अडचणींना व्यापाऱ्यांना सामोरं जावं लागायचं. आणि यालाच ओव्हरकम करण्यासाठी अदानींनी ठरवलं आणि मुंद्रा पोर्ट स्वतःकडे घेतला. फक्त पोर्टच नाही घेतला, तर 5,000 एकर जागा घेतली, जी फक्त ₹1 प्रति स्क्वेअर मीटर दराने घेतली. अगदी बरोबर ऐकताय, फक्त ₹101 1 गुंठा या दराने त्यांनी त्या जमिनी खरेदी केल्या. 5,000 एकर, ज्याला फक्त त्यांनी 2 कोटी 2 लाख समथिंग रुपये स्पेंड केले, ज्यामध्ये फक्त एक मर्सिडीज कार येते. मर्सिडीज कारच्या दरामध्ये त्यांनी पूर्ण 5,000 एकर जमीन ॲक्वायर केली, सरकारकडून घेतली. म्हणूनच त्यांच्यावर आरोप केले जातात की सरकार त्यांचा फेवर करतो, जमिनी त्यांना कवडी मोलामध्ये देतो. आज त्याच जमिनीची किंमत 35,000 कोटीपेक्षा जास्त होते. 2 कोटी रुपयाच्या जमिनीची किंमत. म्हणजे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात त्यांनी तो बिझनेस ग्रो केला, किती चीप दरामध्ये त्यांनी त्या जमिनी मिळवल्या आणि स्वतःचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर साम्राज्य उभा केलं. आज मुंद्रा पोर्ट भारतातला सगळ्यात मोठा पोर्ट बनला. सगळ्या सुविधा आहेत, ट्रान्सपोर्टेशन फास्ट झालं, खूप चांगल्या सुविधा तिकडे व्यापाऱ्यांना मिळतात. बिझनेस त्याच्यामुळे खूप फास्ट ग्रो होऊ लागले, इतर बिझनेसेस त्याच्यामुळे स्पीडअप झाले. सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण विजेचं काय? विजेची कमतरता भासायची, वारंवार वीज जायची, लाईट मिळत नव्हती, पॉवर शटडाऊन असायचे, कंपन्यांना त्याचा तोटा व्हायचा, कंपन्या बंद राहायच्या, अनेक प्रॉब्लेम होते, अनेक इश्यूज होते. तिथून पुन्हा अदानींना किक बसली की आपल्याला आता या सेक्टरमध्ये सुद्धा काहीतरी करावं लागेल. म्हणून ते पॉवर सेक्टरमध्ये उतरले. अदानी पॉवर कोल सेक्टरमध्ये उतरले, कोल मायनिंगमध्ये उतरले. भारतामध्ये अनेक ठिकाणी कोल मायनिंग सुरू केलं, स्वतःच्या खाणी सुरू केल्या. यांना वाटत होतं की एवढ्यावर सगळं भागणार नाही, कोळशाची आपल्याला आता कमतरता भासणार, म्हणून ते वेगवेगळ्या देशामध्ये जाऊ लागले. ऑस्ट्रेलियामध्येच एक इबट पॉइंट नावाचा खूप मोठा पोर्ट त्यांनी ॲक्वायर केला. प्रचंड प्रमाणात तिकडेही इन्व्हेस्टमेंट केली आणि हा बिझनेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होतोय. अदानी पॉवरची ग्रोथ तुम्ही बघितला असेल, अनेक पटीने त्याने लोकांचे पैसे वाढवले. या स्टॉकचा चार्ट आता तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल. मल्टी बॅगर स्टॉक हा ठरला, खूप जास्त लोकांचे पैसे वाढवले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास अदानी पॉवरवर होता. अदानी ग्रीनवर आहे, अदानी एंटरप्राइजेसवर आहे. प्रत्येक स्टॉक अदानी ग्रुपचा खूप चांगला परफॉर्म करू लागला. पॉवर जनरेशनचं काम सुरू होतं, मायनिंगचं काम सुरू होतं, इम्पोर्ट एक्सपोर्ट सुरू होता, समुद्रावर जलमार्गावर राज्य करत होते. पण आता मात्र लक्ष होतं आकाशाकडे. आता त्यांना वायुमार्गाने काही इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा होता, आकाशावरही आपल्याला राज्य करायचं होतं. याच उद्देशाने मुंबई एअरपोर्ट असेल किंवा इतर एअरपोर्टना ॲक्वायर करण्याचा त्यांनी डिसिजन घेतला आणि हीच ऑफर त्यांनी देऊन टाकली जीव्हीके ग्रुपला. पण जीव्हीके ग्रुपला मात्र ही ऑफर मान्य नव्हती. त्यांना हा बिझनेस सेल करायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे अदानींना नकार दिला. पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट गरजेचं असतं. जर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून. सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. पण शेवटी ते ठरले गौतम अदानी. सामदाम दंडभेद काहीही वापरायला लागू दे, पण आपल्याला ती गोष्ट मिळवायची आहे. मग ते प्रेमाने असेल किंवा गनिमी कावा करून असेल, जे मला हवं ते मी मिळवणार.
मग यामध्ये वेगवेगळ्या लोकांची हिस्सेदारी होती. जीव्हीके ग्रुपकडे होती 50.5% हिस्सेदारी आणि त्यामधली 25% हिस्सेदारी ऑलरेडी त्यांनी 3 बँकांकडे गहाण ठेवलेली होती. AAI एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे 26%, 10% ACSA म्हणजेच एअरपोर्ट्स कंपनी साऊथ आफ्रिका याच्याकडे होती, 13.5% बिडवेस्ट कडे होती. आता मात्र अदानींनी गनिमिकावा सुरू केला. बिडवेस्ट आणि ACSA ला त्यांचे स्टेक विकण्यासाठी एक ऑफर दिली, मोठी ऑफर दिली. त्यामुळे बिडवेस्ट आणि ACSA आपली हिस्सेदारी विकण्यासाठी तयार होणार तेवढ्यात जीव्हीके मध्ये आले. त्यांनी स्पष्टपणे या व्यवहारासाठी नकार दिला आणि त्यांनी एक अट ठेवली होती ऑलरेडी, जर तुम्हाला त्यांचे शेअर्स विकायचे असतील तर पहिला जीव्हीकेला विकावे लागतील आणि जर जीव्हीके ते शेअर्स घेणार नसेल तरच तुम्ही इतर कोणालाही विकू शकता. आता मात्र अदानींचा हा डाव हाणून पाडण्यात जीव्हीके यशस्वी झाला होता. पण म्हणतात ना, बुडत्याचा पाय खोलात. ऑलरेडी जीव्हीकेचे 25% शेअर्स बँकांकडे प्लेज होते, गहाण ठेवलेले होते. तेवढ्या त्यांना अजून जास्त पैशाची गरज होती, कारण ते पैसे या 2 इन्व्हेस्टरना देऊन त्यांचे शेअर्स यांना ॲक्वायर करायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी अजून काही इन्व्हेस्टरना शोधण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये पुन्हा त्यांनी एक इन्व्हेस्टर शोधून काढला. अबुधाबीची ADIA व PSP इन्व्हेस्टमेंट्स जी कॅनडाची आहे. यांना जीव्हीकेने स्वतःच्या 25% मधील अजून 15% शेअर्स देऊ केले आणि स्वतःकडे राहिले फक्त 10.5%. हे 15% शेअर्स दिल्यानंतर जे पैसे आले ते येताच कोविडची सुरुवात झाली. आता हे पैसे कोविडमुळे बिझनेस खाली जातोय तिकडे वापरायचा की अजून जास्त कर्ज घ्यायचं? कर्ज तर मिळणार नव्हतं. ऑलरेडी जे कर्ज घेतलं होतं त्याचे हप्ते भरायचे होते आणि जर यांनी हप्ते भरायला डिले केला किंवा यांच्याकडून हप्ते जर आले नाहीत तर मात्र तुमच्या शेअर्सचा लिलाव होणार होता आणि ते शेअर्स मग कोणीही बाय करू शकतं, अगदी अदानी सुद्धा. इकडे एक खूप मोठी गेम सुरू झाली आणि ही गेम चालू होते ना होते तेवढ्यात अजून एक शेवटचा खेळ ठोकण्यात आला आणि तो म्हणजे ईडीचा, CBIचा. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. एका XYZ व्यक्तीकडून कंप्लेंट करण्यात आली की जीव्हीके ग्रुपमध्ये फ्रॉड झालेला आहे आणि तो फ्रॉड होता 705 कोटीचा. पत्र पोहोचताना तेवढ्यात सगळ्यात आधी CBI जीव्हीके ग्रुपमध्ये पोहोचली. पिक्चरमध्ये सगळ्यात शेवटी हे लोक पोहोचतात, पण आता मात्र सगळ्यात आधी पोहोचतात. जीव्हीके ग्रुपचे जेवढे ऑफिसेस आहेत सगळीकडे धाड मारण्यात येते, सगळीकडे रेड्स पडतात, खूप सारे पुरावे गोळा केले जातात, यांना अरेस्ट केलं जातं. सगळं काही सुरू असतं निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. तेवढ्यात पुन्हा अदानींची एंट्री होते आणि मुंबई एअरपोर्ट ॲक्वायर करण्यासाठी, जीव्हीके ग्रुपचे सगळे शेअर्स ॲक्वायर करण्यासाठी ते तयार होतात. यांचं जे कर्ज आहे ते मी स्वतःवर घेतो आणि त्यांचे शेअर्सही माझ्याकडे घेतो आणि मुंबई एअरपोर्ट मॅनेज मी करतो. या उद्देशाने ते सगळं कर्ज स्वतःकडे घेतात. कोणाला कळतं ना कळतं तोपर्यंत जीव्हीकेचा मालकी हक्क अदानींकडे जातो आणि अदानी स्वतः तो एअरपोर्ट मॅनेज करू लागतात. त्या कंपनीचे जेवढे एअरपोर्ट असतात हे सगळे त्यांच्याकडे जातात. आता मात्र जीव्हीकेचे 10.5% आणि बँकांचे 25% शेअर्स कोणाकडे आले? अदानींकडे आले. पण जे बिडवेस्ट आणि ACSA कडे जे शेअर्स आहेत त्याचं काय? 23.5% ते मिळवण्यासाठी ते प्रयत्न करू लागतात, पण या दोन्ही कंपन्या ते शेअर्स देण्यासाठी नकार देतात. ते म्हणतात जीव्हीकेचे शेअर्स ॲक्वायर करण्याचा पहिला अधिकार आमचा आहे, ते तुम्ही नाही करू शकत. पण ते आहेत शेवटी अदानी. साम दाम दंड भेद या सगळ्या मार्गाने पुन्हा त्यांचे 23.5% शेअर्स ॲक्वायर करतात. बाकी राहतात अबुधाबीवाले आणि कॅनडावाले. त्यांचे शेअर्स सुद्धा ते फसल्यामुळे अदानी स्वतःकडे घेतात. चांगला प्रीमियम आणि चांगल्या प्राइसला ते शेअर्स त्यांना मिळाल्यामुळे अदानी अजून जास्त खुश. शेवटी शिल्लक राहतो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI. याला 1070 कोटी रुपये देऊन ते सुद्धा प्रकरण शांत केलं जातं. सगळीकडे शांतता, एअरपोर्ट मात्र अदानींचा. सगळं काही सुरळीत सुरू होतं. तेवढ्यात एक मोठा गोंधळ होतो. अदानी पोर्टवर 21,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज पाहायला मिळतात. 3 टन ड्रग्ज असतात. सुशांत सिंग राजपूत असेल किंवा इतर कुठलीही बॉलिवूडच्या केसेस असतील, छोट्या छोट्या पुड्या मिळाल्यामुळे खूप मोठा दंगा झाला होता. पण इकडे 3 टन 3,000 किलो ड्रग मिळाले होते. ते प्रकरण सुद्धा अदानींनी शांत केलं. अदानींचं नाव घेण्याचं सुद्धा काही लोकांचं धाडस झालं नाही आणि ज्या लोकांचं झालं त्यांची आज तोंड कुठे आहेत
हे आता तुम्हाला आम्हाला माहितीच आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणातून सामदाम दंड भेदाचा वापर करून कुठल्याही प्रकारे बाय हुक बाय क्रूक मला सक्सेसफुल व्हायचं आहे, मला बिझनेस मोठा करायचा आहे, हे एकमेव ध्येय अदानींचं आहे. आज भारतातील टोटल पोर्ट पैकी 13 पोर्ट एकट्या अदानींकडे आहेत, जो 24% टोटल बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. भारतामध्ये 8 एअरपोर्ट प्रायव्हेट कंपन्यांकडे आहेत आणि त्यामधले 7 एअरपोर्ट एकट्या अदानींकडे आहेत. हेच कारण आहे अदानींवर खूप जास्त टीका करण्याचं. सरकार ते स्वतः चालवतात असं बऱ्याच लोकांना वाटतं, कारण सरकारी जमिनी कवडी मोल दरामध्ये त्यांना मिळतात. खूप मोठमोठे टेंडर फक्त अदानींना मिळतात. खूप मोठ्या बिझनेसमध्ये भागीदारी अदानींची असते. जल, वायू, स्थल प्रत्येक गोष्टीवर अदानींचं राज्य आहे आणि अदानीच मोठमोठ्या पक्षांना फंडिंग करतात, हा सुद्धा आरोप त्यांच्यावर होतो. तुम्हाला काय वाटतं, खरंच अदानी सामदाम दंड भेद या मार्गाचा वापर करून स्वतःला मोठं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत का? आणि हा बिझनेस आणि हा त्यांचा प्लॅन पुढे जाऊन कितपत सक्सेसफुल होईल किंवा कितपत अजून मोठा होईल हे कमेंट करून कळवा. तुमचं मत काय आहे? नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ लाईक करा आणि प्रत्येकासोबत व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर करू शकता, प्रत्येक सोशल मीडियावर शेअर करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.